की या जगात जन्माला आलो तेव्हा मी रडत होतो आणि जग हसत होतं. माझ्या जन्माचा सोहळा चालला होता. पण हे जीवन जगताना असं आता काहीतरी करून दाखव की जेव्हा जाशील तेव्हा तू हसत हसत जाशील आणि तुझ्या मागे जग मात्र रडत राहील. मित्रांनो, हे असं जाणं कुणाला जमतं? संपूर्ण जीवन ज्याने आनंदामध्ये घालवलंय, जे आनंदात जन्मले, आनंदात राहिले आणि आनंदात निमाले, त्यांच्यासाठीच असं जाणं शक्य आहे. आणि हे सर्व करत असताना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे अगदी कोरून ठेवलेले, सर्वांच्या आपल्या काळजावर कोरून ठेवलेले शब्द हे पुन्हा पुन्हा आयुष्याची दिशा दाखवू लागले. मी तर अभिमानानं असं म्हणेन की गेल्या 25 वर्षामध्ये अनेकदा नियतीशी, परिस्थितीशी टक्कर देत देत खूप झुंजारपणे उभं राहण्याचा प्रसंग आला, की लढावं की लढू नये असाही संभ्रम अनेकदा निर्माण झाला. त्या प्रत्येक वेळी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सद्गुरूंचे शब्द माझ्या पाठीमागे होते आणि तो एक मोठा विश्वास होता. त्या विश्वासाच्या बळावर माझ्या मनाला खरं वाटेल ते मी करत गेलो आणि त्याच्यामुळे मला वाटतं माझ्यावर कधीही पश्चाताप करण्याची पाळी आली नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. आडरानी भरले जग झाडू संतांचे मार्ग, उच्छिष्टाचा भाग शेष उरले ते सेवू. अर्थ लोपला पुराणी नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनी साधने बुडविली. कळी काळासी दरारा पिटू भक्तीचा डांगोरा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, जय जयकार आनंदे. चंचल होते आसक्ती रमणारे, मन हे माझे चंचल होते आसक्ती रमणारे. सद्गुरु तुमच्या मुळे निमाले 84चे फेरे. गुरुमंत्राची नाव करोनी, गुरुमंत्राची नाव करोनी, भवसागर हा तरलो. तव चरणी सद्गुरु आलो, तव चरणी सद्गुरु आलो, तव चरणी सद्गुरु आलो.